हमेशा सच के साथ। आजही देशातली युवा शक्ती जी आपण देशाचे भाग्य विधाते समजतो, त्या भाग्य विधात्यांना कळेल की आजचे जे भाग्य किंवा दुर्भाग्य विधाते आहेत हे आपल्या सोबत आहेत. तुम्ही दिल्लीत जाऊन पाठिंबा देणार सहभागी होणार आहे का शिवसेना? ऐका, मी 20 तारखेच्या मोर्चात सहभागी सगळ्यांनी व्हावं असं म्हणालेलं नाहीये. ज्यांना जायचंय, मला जायचं वाटलं तुम्ही जरूर जाईल, परंतु किमान मी जिथे आहे तिथे तरी मी काहीतरी करावं. मी असं सगळ्यांना सांगत नाही की देशातनं सगळ्यांनी चलो दिल्ली, नाही, तुम्ही जिथे आहात तिथे तर उभे राहा. मी मुंबईत आहे, मी मुंबईत तर उभा राहिलो पाहिजे. मी पुण्यात आहे, पुण्यात राहिलो पाहिजे. मी चेन्नईत आहे, चेन्नईत राहा. बंगालमध्ये, कलकत्त्यात राहा. सर्वत्र जिथे देशातनं सगळ्या चहूबाजूनी हे रान पेटेल त्यावेळेला सरकारला या युवकांसमोर गुडघे टेकावे लागतील. आणि म्हणून जर मला वाटलं तर मी जरूर जाईन देखील. असं काही नाही आहे की मला त्याच्यामध्ये काय वाटतंय. पण आजसुद्धा ही जी त्यांची जी चळवळ आहे ती कोणत्याही पक्षाचा झेंडा हातात न घेता चाललेली आहे. कारण नाईलाजाने मला असं म्हणावं लागतंय की देशातल्या तरुणांचा आणि युवकांचा कदाचित या फोडाफोडीच्या सगळ्या नीच राजकारणामुळे प्रस्थापित राजकीय नेत्यांवरचा विश्वास उडाला असेल आणि त्यांना असं वाटत असेल की कोणताच राजकीय पक्ष माझ्यासोबत नाही, तर आम्ही तर आहोत. पण तिथे कोणत्याही पक्षाचा झेंडा न घेता आंदोलन होत असेल तर त्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे. विषय असा आहे की तुम्हाला असं वाटतं का, कारण तुम्ही इंडिया अलायन्स मध्ये एक प्रमुख पक्ष आहात, तर देशाच्या विरोधी पक्ष नेत्यांनी म्हणजे राहुल गांधींनी या व्यासपीठावर जाऊन या आंदोलनाला समर्थन दिलं पाहिजे? जरूर. म्हणजे माझं तर म्हणणं आहे, मला वाटलं तर मी सुद्धा जाईन. राहुल गांधींनी गेलं पाहिजे. देशातील ज्यांना असं वाटतं, मग अगदी भारतीय जनता पक्षातले असले तरी, जसं मी राम रक्षा आंदोलनात भाजपच्या कट्टर कडवट हिंदुत्ववादींना आवाहन केलं होतं की ज्यांना हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे त्यांनी सहभागी व्हावं, तसंच आज देखील मी पक्षाच्या पलीकडे जाऊन ज्यांना या देशातल्या युवकांबद्दल एक आस्था आहे, तो कोणत्याही पक्षाचा असो, पक्षाचे जोडे बाजूला ठेवून तिथे जावं अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. आणि नाही तर किमान आपण जिथे आहात, म्हणजे आता जसं तामिळनाडूमध्ये स्टालिन आहेत, ते विजय आहेत, केरळामध्ये आता काँग्रेसचं सरकार आले, कर्नाटकात आहे, तिकडे ममता दिदी जरी विरोधी पक्षात असल्या तरी सर्वांनी, अखिलेश आहेत उत्तर प्रदेशमध्ये, छत्तीसगडमध्ये कोण असतील, झारखंडमध्ये कोण असतील, तर संपूर्ण देशात किमान त्या राज्यातल्या प्रमुख शहरामध्ये सगळे जर का रस्त्यावर उतरले आणि याला पाठिंबा दिला तर मला वाटतं देशात 16 दिवस आंदोलन सुरू आहे. राहुल गांधी जिथे राहतात हक्केच्या अंतरावर आहे. बघा, हा विषय राहुल गांधींच्या भविष्याचा नाही आहे. हा विषय देशाच्या युवकांच्या भविष्याचा आहे. म्हणून आपण त्याच्यावरती चर्चा करूया. कोणी काय करायचं, समजा आज मी प्रेस घेतली नसते, मला तळमळ वाटली, मी घेतली. जेव्हा अभिजित तिपकेनं आंदोलन सुरू केलं होतं त्यावेळी संजय राऊत यांनी एक ट्विट करून एक फोटो केला होता की अभिजित तिपके आणि नरेंद्र मोदी यांच्या संदर्भातला तो आणि भेट झाली असं म्हटलं होतं की कुठेतरी भाजप पुरस्कृत हे आंदोलन आहे अशा प्रकारचे. त्यावेळी त्यांनी तो ट्विट केला आणि त्या ट्विटमुळे त्यांच्याबद्दलचा जो संभ्रम होता तो दूर झाला. आणि त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाची जी एक वृत्ती दिसते, असंवेदनशीलता, ही जाहीर झाली. कारण हा फोटो त्यांनीच कदाचित ट्विट करून ते तसं करू शकले असते, पण संजय राऊत यांनी ट्विट केल्यामुळे त्या अभिजितवरचा संभ्रम दूर झाला. आणि आता जे दिसते, म्हणजे आता सोनम वांगचूक हे मी त्यांना स्वतः विनंती केली की तुम्ही असं करू नका, उपोषण सोडा. पण तो माणूस तो मेरा कुछ भी होने दो लेकिन देश का भला होना चाहिए. आता अशा व्यक्तीसमोर आपण काय बोलायचं. म्हणून आजसुद्धा मी एक त्यांना आपल्या माध्यमातून हात जोडून विनंती करतोय की वांगचूकजी, आपल्यासारखी माणसं आम्हाला हवी आहेत, देशाला पाहिजे आहेत. हे सरकार असंवेदनशील आहे. आपल्यासारखे लोक राहिली काय न राहिली काय सरकारला काही फरक पडत नाही. पण आपल्या बुद्धिमत्तेचा आपल्या बुद्धिमत्तेची देशाला गरज आहे. कृपा करून उपोषण सोडा. आम्ही सगळे किंवा आपण सगळे एकत्र मिळून ह्या देशाला सांभाळू. मागच्या काही वर्षांपासून एक पांडा पडतोय. शेतकऱ्यांचं आंदोलन असेल किंवा कोणाचंही आंदोलन असेल, महिनो ते चालत राहतं. परंतु सोनम वांगचूक यांचं आंदोलन हे आमरण उपोषण आहे आणि पुढे जाऊन असं काही बरवाईट होऊ नये यासाठी तुम्ही विरोधी पक्ष म्हणून सरकारवरती, केंद्र सरकारवरती सुद्धा दबाव आणण्याचा प्रयत्न करणार आहात का? कोणाशी? मी आता जे बोललो तर तेच आहे.
मग अधिवेशन जे चालू होते संसदेचं अधिवेशन 20 सुरू होते. तारखेला उद्धवजी. पार्लमेंटच्या पहिल्या दिवशीचा विषय पार्लमेंटला घेतला आज पार्लमेंट सुरू होतोय हो, आता. मग खासदारांची काय भूमिका? मग 20 तारखेला आमचे खासदार तर या विषयावरती दणानून सोडतीलच, संसद दणानून सोडतील. पण राहुलजी पण त्यावेळेला राहुलजींना सुद्धा मी विनंती घेत आहे. करतोय, सर्व पक्षाच्या खासदारांना सांगतोय, अगदी भारतीय जनता पक्षाच्या खासदारांना सांगतोय की तुमच्यात जर माणुसकीचा एखादा अंश शिल्लक असेल तर ह्या आंदोलनात सहभागी व्हा. पण उद्धवजी असं म्हटलं जातंय की प्रेस कॉन्फरन्स मध्ये 3 लोक नेहमी असायची, 2 खासदार तुमचे आणि माझे ठीक आहे, आता मला असं वाटतं की हा विषय संपूर्ण तुमच्या ठीक आहे, चला. पिछले कुछ दिनों से आप देख रहे हो एक विषय पर आंदोलन चल रहा है, लेकिन मुझे नहीं लगता सारे लोगों ने उसके ऊपर कुछ ध्यान दिया है. लेकिन विषय तो बहुत महत्वपूर्ण है. अपने देश की युवा का भविष्य उससे जुड़ा हुआ है और वो जो विषय है स्वाभाविक है. नीट की जो एग्ज़ाम थी उसके पेपर लीक के बारे में है. अभिजीत दिपके जो अमेरिका में रहते थे, अपने पढ़ाई के लिए गए थे, उन्होंने वहाँ से आवाज़ उठाई, लेकिन हमारे देश में से किसी ने आवाज़ उठाई नहीं थी. वो अमेरिका छोड़कर यहाँ आए, आवाज़ उठाई. एक कॉकरोच जनता पार्टी नाम से उन्होंने एक आंदोलन शुरू किया और आप देख रहे हो कि बहुत ही सपोर्ट सोशल मीडिया पर उनको मिल रहा है. आज मैं आपके साथ इसलिए बात कर रहा हूँ क्योंकि पिछले 15 दिनों से सोनम वांगचुक जी वहाँ अनशन पर बैठे हुए हैं. दिन ब दिन उनकी तबीयत है वो कमज़ोर होती चली जा रही है. मैंने प्रयत्न किया, 4 दिन पहले अरविंद सावंत जी को मैंने वहाँ उनको मिलने के लिए भेजा था और तब मैं स्वयं उनके साथ मैंने फ़ोन पर बात की थी, विनती की थी कि सोनम जी आप जैसे लोगों की हमें और देश को ज़रूरत है, कृपा कर अनशन छोड़ो. लेकिन मानने के लिए तैयार नहीं. सरकार तो कुछ परवाह नहीं है, ना ही उनके साथ बात करने की कोशिश कर रही है, ना ही जो युवा है, बहुत सारे युवाओं ने खुदकुशी भी की है, लेकिन सरकार उनकी तरफ देखने के लिए भी तैयार नहीं है. और इसलिए मैं चाहता हूं कि अब समय आया है पूरे देश में अपने अपनी पार्टी का जो एजेंडा है बाजू में रखकर हम सारे लोग इकट्ठा आकर वो जो आंदोलन चल रहा है उसका समर्थन करें. और वो इसलिए करें क्योंकि ये सिर्फ एक पार्टी का एजेंडा नहीं है, अपने देश का भविष्य का विषय है. और देश के भविष्य के लिए आज जिनके कंधों पर जिम्मेदारी है वो अपनी जिम्मेदारी नहीं उठाएंगे तो देश की स्थिति बड़ी बुरी हो सकती है, खराब हो सकती है. और मैं आज खुलेआम सोनम वांगचुक जी को और दिपके को मेरा समर्थन दे रहा हूं. अगर ज़रूरत पड़े तो मैं भी दिल्ली जाऊंगा, लेकिन मैं आज आपके माध्यम से पूरे देश के जितने सारे राजनीतिक पार्टियां हैं उनको यही कह रहा हूं, आप जहां भी हो, जिस राज्य में हो, जिस शहर में हो, आप बाहर आइए और समर्थन के लिए कुछ ना कुछ जरूर करिए. आपकी जो सांसद हैं, तीनों सांसद वो उस प्रोटेस्ट का हिस्सा बने. मेरे सांसद ही नहीं, मैं सारे सांसद जितने कितने 550 सबको मैं और राज्यसभा के सबको मैं ये सवाल पूछ रहा हूँ या रिक्वेस्ट कर रहा हूँ. रिक्वेस्ट शब्द जरा अच्छा है कि अगर आप में जरा भी इंसानियत बाकी रही हो तो आप इस आंदोलन का समर्थन करें.